वैचारिक बैठकांमध्ये डोके खाजवणे नाही आणि साहित्याच्या निमित्ताने शब्दांचे मनोरे बांधणेही नाही. रेडिओवरचे पॉप संगीतही नाही आणि गझलेचे सूरही नाही. त्याला काहीच आवडत नाही. रसरसत्या तारुण्याचा बहरही नाही. आजीच्या हातचे पिठलेही नाही. मुलांना छान छान गोष्टी सांगणे त्याच्या गावीही नाही. कारण त्याला काहीच आवडत नाही. तो रोज वर्गात येतो, पुस्तक उघडून वाचून काढतो. तो रोज वर्गात येतो, पुस्तक उघडून वाचून काढतो. परीक्षेपूर्वी सिलेबस पूर्ण करतो. मधल्या सुटीत जेवण करतो. 5च्या ठोक्याला घरी जातो. शासनाच्या लेखी तो आदर्श शिक्षक आहे. शासनाच्या लेखी तो आदर्श शिक्षक आहे. शाळेचा हेडमास्तरही आहे. आता तर त्याची एक शिक्षण संस्थाही आहे. पण भोग पडलेलं दप्तर बघून आणि फाटक्या कपड्यातले शेंबळे पोट्टे बघून तो इमोशनल होत नाही. तसे व्हावे लागते हेही त्याला कळत नाही. कारण त्याला काहीच आवडत नाही.